नाचरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हॅप्पी जर्नी हा चित्रपट आणि त्या चित्रपटातली सगळी मंडळी यांच्याबरोबर आपण संवाद साधतो आहोत. आणि आता सचिन कुंडलकर, स्वागत करूया. नमस्कार. फॅन्टॅस्टिक. एक व्हेरी हॅपी इथे आल्याबद्दल, कारण मला एक सिक्रेट शेअर करायचं. अरे बापरे, सुरूच झाला. तर घरी माझा फार भाव वाढणार आहे परत गेल्यानंतर. माझी एक मोठी बहीण आहे, तिचा क्रश आहे तुमच्यावर. अरे बापरे. ती मला सारखी म्हणत असते, तू आदेश बांदेकरांना एकदा सिनेमा, एकदा एकदा. म्हटलं चालेल, भेटल्यावर विचारेल. विल यू प्लीज वर्क इन माय. अरे नक्की नक्की काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी छोट्या पडद्यावरच इतका रमलो की त्याच्यामुळे मोठ्या पडद्याकडे बघायलाच मिळालं नाही. आणि ही सगळी मंडळी इतकं काम करतायत, इतकं छान चाललेलं आहे, त्यामुळे म्हटलं की आपण आपले नेहमी शुभेच्छांसाठीच राहूया. पण तुमचं ह्यूज फॅन फॉलोईंग आहे माझ्या घरात, कुटुंबात फार मोठं. त्यामुळे मी खूप खुश आहे आज. मला घरी बरं वागवतील आता. नाही नाही, मी तर असं म्हणेन की मलाही असं कधी वाटलं नव्हतं ज्या वेळेला माझा जर्नी सुरू झाला होता या क्षेत्रात, 10 वर्ष, की या प्रवासामध्ये एका थांब्यावरती कुठेतरी झी मराठी उभं असेल आणि मग झी मराठी त्या प्रवासात आपल्याला सोबत घेईल आणि मग त्यांच्या प्रवासामध्ये माझा हा प्रवास इतका हॅप्पी होईल असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे झी मराठी आणि महाराष्ट्रातली प्रत्येक घरं ज्याने खूप प्रेम केलं आणि त्या प्रेमामुळेच हा प्रवास आमचा सुखकर सुरू आहे. आणि या प्रवासात आज आपण भेटलात, खूप छान वाटलं. कारण आज या गप्पांना सुरुवात झाल्याबरोबर पहिलं नाव आलं सचिन. हां सचिन, काय वाटतं? मला फार बरं वाटतंय, कारण मला सध्या मराठीत इतके मस्त सिनेमे येत आहेत, ऑडियन्स इतकी भरभरून दाद देतोय. या वातावरणात आजच्या काळातली भावा बहिणीच्या नात्याची फिल्म करावं असं खूप दिवस वाटत होतं. मला स्वतःला बहीण नाही आहे, सख्खी बहीण नाही आहे, त्यामुळे हेवा वाटतो ज्यांना बहीण आहे अशा माणसांचा, कारण किती सुंदर नातं असतं ते. म्हणूनच आपण इकडे बसलो, मलाही सख्खी बहीण नाही. सो छान वाटतंय. फिल्म तयार झाली आहे. इतकी वर्ष अतुल बरोबर काम करायची इच्छा होती, प्रत्येक दिग्दर्शकाची असते, ती फळाला आली आहे. इतके सुंदर तरुण मुलं आहेत की इतकी चार्मिंग आहेत, इतकं छान काम केलं आहे या तिघांनी फिल्ममध्ये. खूप समाधान वाटतंय मला आज दिग्दर्शक म्हणून. व्हेरी हॅपी. खूप शिस्तबद्ध पद्धतीने या चित्रपटाची आखणी झाली. म्हणजे सुरुवातीला वाचन असेल, मग त्यानंतर काय कोरिओग्राफीची रिहर्सल असेल, जे काही आहे हे असं ठरवलं होतं सुरुवातीलाच की अशाच पद्धतीने काम करायचं. तसं करावं लागतं, कारण मला असं वाटतं मराठी सिनेमा हा आपला अजूनही एका चांगल्यापैकी मर्यादित बजेटमध्ये बनतो आणि शिस्त, वेळ हा पैसा असतो. आणि जर आपल्याला चांगलं क्रिएटिव्ह काम करायचं असेल तर दोन गोष्टी, आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि आपल्या हातात असलेला वेळ संपूर्ण आपल्या कामासाठी लागला पाहिजे. त्यामुळे ती पद्धत मी पाळतो, मी वापरतो. ही फिल्म करायला खूप अवघड होती, कारण या फिल्ममध्ये एका वेगळ्या प्रकारचा लुक, वेगळ्या प्रकारचे कॉस्ट्युम्स आणि ग्लॅमर एन्डॉर्स करायचं होतं. मला आठवतंय आम्ही जवळजवळ 2 दिवस कपडे कॅरी करणं, मी पल्लवीला पर्स हातात घेऊन उभी राहणे, इतक्या सगळ्या गोष्टींपासून आम्ही एकत्र दोघांनी काम केलं होतं. कारण ह्या गोष्टी या फिल्मसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, लाईफस्टाईल म्हणून, ग्लॅमर म्हणून. कारण ते तरुण मुलांसाठी अट्रॅक्शन असणार आहे. तुम्ही अतुल कुलकर्णींना या फिल्ममध्ये पाहाल या फिल्मच्या एका टप्प्यामध्ये, तेव्हा इतके दिवस तुम्ही त्यांच्या व्यायामाविषयी आणि फिटनेसविषयी ऐकत होतात. आय थिंक आता त्यांचे कपडे फॉलो करायला लागतील लोक. नाही नाही, अतुलने आत्तापर्यंत जे जे काही केलेलं आहे ते उत्तमच केलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा तो अभ्यास त्या त्या व्यक्तिरेखेचा केलेला जाणवतो आणि ते काही चुकत नाही. पण जितका अभ्यास अतुल करतात व्यक्तिरेखेचा, ह्या तरुण मंडळींबद्दल तुमचं काय म्हणणं? म्हणजे तुम्ही तरुण म्हणालात मगाशी म्हणून आपणही तरुणच आहोत.
आपण सतत तरुण आहात. तुम्ही आत्ता तरुण आहात. बोला. फॅन्टॅस्टिक शार्पनेस असलेली जनरेशन आहे असं मला वाटतं. स्पॉन्टेनियस आहेत आणि माझ्या मते आपल्यापैकी अनेक जण आपण रंगभूमी, TV, चित्रपट असा प्रवास करून आलो. ही सिनेमाची पिढी आहे. ते डायरेक्ट सिनेमाच्या कॅमेऱ्याशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी बेसिक समजावाव्या लागत नाहीत असं मला वाटलं. प्रियाची ग्रास्पिंग पॉवर ती आपल्याला वाटतं बडबडी आहे आणि ती सेटवर खेळकरपणा करत असते. तिचं ॲब्सॉर्बिंग कपॅसिटी इतकी, दिग्दर्शकांनी सांगितलेल्या गोष्टी ॲब्सॉर्ब करायची ताकद इतकी मोठी आहे. पल्लवीला काही बोलायलाच लागत नाही. ती नुसती कॅमेऱ्यासमोरून उभी राहिली तरी परवा ट्रायल पाहिलेले लोक मला असं म्हणाले की अहो काय ती आली की एकदम सगळं हुफ असं होतं. प्रचंड मोठा प्रभाव आहे. आणि सिद्धार्थ माझ्या मते त्याच्या एज ग्रुपमधला फार ॲक्टर्स नाही आहेत त्याच्या तितक्या टीनेजर ग्रुपमधले मराठीमध्ये जे गुड लुकिंग, चार्मिंग आहेत आणि फॅन्टॅस्टिक ॲक्टर्स पण आहेत. प्रत्येकाबरोबर काम करायला मला स्वतःला फार एनरिचिंग वाटलं, कारण तुम्हाला उलटं काही वेळेला शिकायला मिळतं या सगळ्यांकडनं. आणि देयर वर मेनी सच मोमेंट्स ड्युरिंग दिस फिल्म. बरं, आता या प्रत्येकाने सांगितलं की हॅपी जर्नी हा चित्रपट का बघावा. म्हणजे आमच्यासारखे जे प्रेक्षक आहेत, करेक्ट, की जे बघणार आहेत किंवा आम्ही ठरवतो आहोत की आपल्याला जायचं आहे, आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्या पटकन चित्रपट बघायला जाऊया. कारण आमच्या वहिन्या महाराष्ट्राच्या घराघरातल्या पैठणी त्यांच्या रोजच्या त्या धावपळीतनं, त्यांच्या त्या कामामधून वेळ काढून त्यांनी त्या थिएटरपर्यंत येण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल की काय आहे? मी त्यांना फार साधी गोष्ट सांगेन. मी सगळ्यांप्रमाणेच एक साध्या मध्यमवर्गीय घरातनं आलेला मराठी मुलगा. तुमचं बालपण कुठलं? पुण्यातलं. पुण्यात कुठे? सदाशिव पेठ. सदाशिव सदाशिव पेठ. काही प्रश्न आहे याच्या पुढे? नाही ना? नाही नाही, मला प्रश्न काही नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की हा नक्की शिस्तबद्ध चित्रपट झालेला आहे. सो मला असं वाटतं की तुमचे आई बाबा काय करायचे? माझे बाबा मॅफको मध्ये होते. तिथली ते एनर्जी पिऊन आणि ते सगळं अमूल बटर खाऊन बघतच असाल तुम्ही काय झालंय. माझ्या आईचं पाळणाघर आहे पुण्यामध्ये आणि ते अजूनही ती चालवते. लहान मुलांना सांभाळायचं तुम्हाला पहिल्यापासून शाळेपासून ट्रेनिंग आहे, जे मला फार कामी आलं प्रिया बापट यांच्या बरोबर काम करताना. ते सगळे येऊन येऊन प्रियाला बोलायचं नाही आता कोणी. प्रियाला आता बोलायचं. प्रिया आमची लाडकी आहे. अहो पण उलट आम्हाला धाक आहे तिचा, कारण आत्ता कॅमेरे ऑफ झाल्यानंतर जे काय आमचं होणार आहे ही चेष्टा केल्याबद्दल. जाऊ दे आदेश. हा, आत्ता मी जे घातलेलं आहे ना, हा कोट, हा टी शर्ट, ही पॅन्ट, हे बूट, हे सगळं एकूण एक तिने आणलेलं आहे. काल मी तिला सांगितलं की मी अमुक अमुक एक घालणार आहे, तर मला अशी धमकी मिळाली, ते अजिबात घालायचं नाही, हे घाल, हे घाल, हे घाल, हे घाल. आणि हे सगळं मी घालून आज आलेलो आहे. आम्हाला अजिबात भीती वाटत नाही तिची. पण मला असं वाटतं साधी गोष्ट आहे. किती वर्ष झाली असतील मी तरी बहीण भावाच्या नात्यावरचा सिनेमा आपल्या भाषेत पाहिला नाही. भाऊ नेहमी बहिणींना त्यांची काळजी घेत असतात, त्यांना सासरून वाचवून आणत असतात. त्यांना काहीतरी खूप पूर्वी एक साडी नेऊन दिली होती अनेक वर्षांपूर्वी, जी सगळ्या महाराष्ट्राने पाहिली होती. हे बघा, महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घराचा सन्मान त्याच साडीनं केला. आणि काळ बदललाय. बहीण भावाच्या नात्याची गोडी नाही कमी झालेली. तर आजच्या काळातली ही बहीण जी भावाच्या वरचढ आहे आणि चांगला भावाचा ताबा घेऊन त्याची कान पिळणारी बहीण आहे, अशी गोष्ट सांगावीशी वाटली. ती प्रेक्षकांना आवडेल म्हणून हा सिनेमा पहा. नाही, मी मगाशी तेच म्हटलं ना की अशी बहीण असावी असं मलाही वाटलं पटकन, की बहीण असावी तर ती अशीच असावी, इतका अधिकार गाजवणारी असावी. हो की नाही? म्हणजे किती खरेपणा आहे तो, आणि तो करण्यात तुम्ही यशस्वी झालाय तसं आम्हाला वाटतं. आत्ताच चित्रपट येईल, तो लोक बघतील, तो स्वीकारतील, तोपर्यंत सगळंच आहे. बरं, तुमच्या घरून होतं या क्षेत्रात प्रवासाला पाठिंबा? संपूर्ण पाठिंबा होता. काही घरात कुणाचाही दूरान्वयानेही सिनेमाशी संबंध नव्हता. एक दूरचा भाऊ आशुतोष गोवारीकर या चित्रपटात येण्यासाठी क्षेत्रात येण्यासाठी धडपड करत होता आणि त्यांनी पहिला नशा नावाची फिल्म बनवली होती जेव्हा मी 9वीत होतो. आणि ती फिल्म त्यांनी बनवल्यानंतर मी घरी येऊन सांगितलं, आई मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचं आहे. तर आई म्हटली बरं आता काय म्हणेल एखादे. 10वी झाल्यावर कुणालाही न सांगता मी बाजीचं एडिटिंग
आशुतोषचं चालू होतं तेव्हा तो बाजी नावाची फिल्म बनवत होता. बोर्डाची परीक्षा झाल्या झाल्या मी पाली हिलला त्याला भेटायला गेलो. दुसऱ्या दिवशी तो म्हणाला घरी परत जा, कॉलेज संपव, ये, नाहीतर मी बघ काय करतो ते. अजिबात आत्ता यायचं नाही, 10वी काय वेळ आहे सिनेमामध्ये यायची असिस्टंट डिरेक्टर म्हणून. परत गेलो आणि मग 12वीची परीक्षा झाल्यावर मी सुमित्रा भाव्यांना पुण्यामध्ये विचारलं की मी तुमच्याबरोबर काम करू का. संपूर्ण पाठिंबा होता घरनं. आई बाबा म्हणायचे की जे मनात आहे ते कर, आम्हाला एवढ्या संधी नव्हत्या, आम्हाला हे पर्याय नव्हते, तुम्हाला मिळत आहेत तर तुम्ही करा आणि कष्ट करा. ते झालं सगळं चांगलं असं वाटतंय. सचिन बरोबर आपण गप्पा मारतो आहोत आणि आता यानंतर यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. बरं आता जरा सज्ज व्हा, कारण तुम्हा दोघींना मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही दोघांनी किंवा सचिन उत्तरं द्यायची नाहीत. हां, बरं हे चित्रपटाशी संबंधित प्रश्न आहेत. शूटिंगला किती लक्ष होतं यांचं हे आपल्याला यामुळे कळलं. पण मी शूटिंगला कमी दिवस होते, सो माझ्या हिशोबाने क्वेश्चन्स विचारा प्लीज. अरे आधीच संदर्भासहित स्पष्टीकरण सुरू झालं. थांबा. हॅपी जर्नी या शीर्षकामध्ये किती अल्फाबेट्स आहेत? मोजायचं नाही लगेच. 12 11 4 हॅपी जर्नी. आता याला काहीच अर्थ नाहीये. किती? 12 12. प्रिया करेक्ट. तू 11 का सांगितलं? सॉरी, कारण 12ला काही रिॲक्ट झालंच नाही म्हणून म्हटलं 11. माझ्या डोक्यातही 12 होते पण तुम्ही 12 हे फक्त पल्लवी करू शकते, हे फक्त पल्लवी करू शकते. नाही नाही. पुढचा प्रश्न तुम्हा दोघींसाठी. हां, अतुलची पहिली फिल्म कुठली? मराठी फिल्म. पहिली फिल्म म्हणजे पण त्याने बऱ्याच लँग्वेजेस मध्ये. मग ते अरे पहिली त्याच्यातली एक कुठली तरी पहिली film पहिली एकच असते. पहिली एकच पल्लू. असते. देवराई का त्याच्या आधी? मला माहिती नाही त्याच्या आधी फिल्म. बरं आता आपणच द्या उत्तर. हे राम. कमल हासन दिग्दर्शक होते. हे राम सिनेमा पाहिला होता. तुमचे दोघींचे एक्सप्रेशन्स बघून मला हे राम बघायचं. हे असं काही कंपल्सरी आहे का? मी विचारलं माझी पहिली फिल्म कोणती आहे सांगा, तर माहिती असेल त्यांना. तू भांडायला आलात. अरे असं नाही, तुम्ही जस्टिफाय नका करू. आम्ही बिचारा मान्य करतोय की आम्हाला नाही माहिती. हे बघितलं परत. आपल्यावर मी समजू शकतो यांचं काय झालं असेल या प्रवासात. पुढचा प्रश्न. बरं पुढचा दोघींसाठीच आहे. कॅराव्हॅनच्या चारी बाजूला काय काय लिहिलेलं होतं? हां, मागच्या बाजूला नानाची टांग. नानाची टांग. हे बरं लक्षात ठेव. बरोबर. चला दुसरीकडे अजून पण लिहिलंय, एकीकडे लिहिलंय. आता मागच्या मी बाजूला. फक्त मागचं विचारलं. उजव्या बाजूला कमवा बुडवा उडवा. चूक. मग टँट्रम. डाव्या बाजूला कंबा बुडवा उडवा. चूक. चूक. अतुल यस वी वर राईट. तिला हे नाही येणार. बरं तुम्ही सांगा. एनी टाइम एनीवेअर. ओ बरं वरच्या बाजूला. सॉरी, तेच ते कमवा बुडवा उडवा. नाहीतर मी बुडवलं असतं. ते वरती आहे, मला माहिती होतं. पहिल्या उत्तरापासून पहिल्या प्रश्नापासून सगळीकडे तिने हेच उत्तर दिलेलं. बरं आता पल्लवीसाठी प्रश्न. फक्त याची उत्तरं पल्लवी कडनं अपेक्षित आहे, बाकी कोणी द्यायची नाही. तुमच्याकडे स्क्रिप्ट आलं, म्हणजे तुमच्याकडे स्क्रिप्ट आलं तेव्हा हॅपी जर्नी फिल्मचं नाव काय होतं? कॅराव्हॅन. बरोबर. प्रिया, तू फिल्ममध्ये सतत अजिंक्यच्या ज्या बाईकचा पाठलाग करतेस त्या बाईकचा नंबर? 1 सेकंड. हे तुला माहिती पाहिजे. 1 सेकंड. 1001. हा त्याच्या वर. त्याच्या आधी काय? काहीतरी Z1001. एवढ्याला मार्क द्या एक प्लीज. clue देतो. मेरे पास डॅश है. फिल इन द ब्लँक कर. झेड करेक्ट आहे. ते पहिले दोन. मेरे पास मा है. MAZ. मेरे पास मा. बरं आता हा सगळ्यात धक्कादायक प्रश्न आहे. तुझ्या जागी जानकीच्या भूमिकेसाठी कुठल्या अभिनेत्रीच्या नावाचा विचार झाला होता? मला नाही माहिती. आपलं कधीच बोलणं नाही झालं यावर. याचं उत्तर असं आहे की त्या भूमिकेसाठी
तुझ्याशिवाय कोणाचाच विचार झाला. आता हे माहिती होतं रमेश. काहीच अर्थ नाही या प्रश्नाला. असं कसं नाही? आता हे मला माहिती होतं एकदम पण तरी विचार मला नाही माहिती. सांगायला पाहिजे होतं. अरे पण असं होऊ शकतं की त्याला कोणीतरी आधी कोणाला तरी अप्रोच केलं असेल. म्हणजे असं माझ्या ऐकीवर तरी नव्हतं, कारण तो मला नेहमी म्हणत होता की टाइम प्लीज बघितला आणि त्याने ठरवलं खरं बोलतात मीच पाहिजे. नेहमीची एक विनंती, कुणीतरी सांगितलं, कुणीतरी CD आणून दिली, कुणीतरी काहीतरी दिलं म्हणून कृपा करून हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. हे मी 10 वेळा प्रत्येक कार्यक्रमात ओरडून सांगण्यामागची भावना एकच असते की त्या प्रत्येक निर्मितीमागे खूप कष्ट असतात, खूप प्रामाणिक प्रयत्न असतात. आणि अशा वेळेला कुणीतरी सांगितलं म्हणून कुठेतरी कुठून तरी काहीतरी कुणी CD आणून देतो आणि मग आपण चित्रपट बघतो, असं करू नका. आणि आपण सगळे मराठी प्रेक्षक जोपर्यंत आपल्या कलाकृतीला न्याय देणार नाही, त्याचा सन्मान राखणार नाही, तोपर्यंत काही अर्थ नाही. तेव्हा सहकुटुंब सहपरिवार नजीकच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट आपल्याला बघायचा आहे. या चित्रपटाविषयी आपण खूप गप्पा मारल्या. खरं तर चित्रपट नेमका कसा आहे हे जाऊनच बघावं लागणार. पण इतर गंमत मजा मस्ती प्रत्येकाचा त्या चित्रपटाकडे त्या व्यक्तिरेखेकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सगळं आपण जाणून घेतलं. पण तरीसुद्धा काही राहिलेलं तर नाही ना. काय राहिलंय. हो ना. हां, काय सगळा सिनेमा एकीकडे आणि ह्या सिनेमातली जी गंमत आहे, मुख्य गंमत ती एकीकडे. इतकी मोठी एक गंमत आहे. ही एक फॅन्टसी आहे आणि तो ट्विस्ट काय आहे सिनेमातला हे खरोखरच जाऊन बघा थिएटरमध्ये. तेव्हा नक्की जा. आणि म्हणतात ना, सुरुवात आणि शेवट चुकवू नका. नाही, त्याचं हे असं आहे की सुरुवात चुकू नका, शेवट सांगू नका. चला, सुरुवात चुकू नका आणि शेवट सांगू नका. तेव्हा लवकरात लवकर हा चित्रपट आपण बघणार आहात. त्यापूर्वी आता होम मिनिस्टरचं सुद्धा तसंच असतं, पण आपल्याकडे शेवट बघण्यातच सगळ्यात मोठी गंमत असते. कारण घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणं ही परंपरा झी मराठीनं आणि या होम मिनिस्टर कार्यक्रमाने राखलेली आहे. आणि आजही या ठिकाणी गप्पा मारत असताना या 2 स्त्री शक्ती इथे आहेत. त्यांचा सन्मान करणं ही तर आपली जबाबदारी आहे. याचा अर्थ तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुमचाही सन्मान होणारच आहे. मान्यच आहे आम्हाला. पण त्याआधी या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी बघूया. त्यासाठीचा खेळ काही नाही, मनोरा रचायचा आहे. वेळ आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये सर्वात उंच मनोरा तुमच्या दोघींपैकी ज्यांचा कोणाचा असेल त्या जिंकणार आजच्या भागातली पैठणी. 8 थरांचा मनोरा रचायचा आहे. बघूया तुमच्यापैकी कोण आधी मनोरा रचणार. 1 2 3 वेळ सुरू झाली. तिने आडव्या ठेवल्या होत्या. खरं आहे, असं काही सांगितलेलं नाहीये कंडिशन. 2 आणि एक ओढून बाजे आपल्या मनात तशी खोंगावत रोरावत मी आले खुशाल. फ्रेश माझी गाणी आणि फ्रेश माझी चाल. प्रिया असं म्हणून ठेव ना. काही नाही बरोबर चाललं. तू ठेव नुसतं. काही नाही हालत. परफेक्ट आहे. ठेव. टोटल अनरिचेबल आहे किती हा ठोकळा. त्याला आता करणार आहे मी मोकळा. वेळ भुरकन उडून जातो, जन्म जातो आया. ऐक माझा आता तरी ऐकणार आया. पल्लवी का आणि आता तुम्ही जरी जिंकलेला असलात तरी सुद्धा ज्यांनी हे सगळं घडवलं, ज्यांनी हॅपी जर्नी सारखा उत्तम चित्रपट निर्माण केला, त्या दिग्दर्शकांचा सर्वात आधी सन्मान झी मराठीकडून ही भेट होती. आणि एक ओढून बाजे आपल्या मनात
तशी खोंगावत रोरावत मी आले खुशाल फ्रेश माझी गाडी आणि फ्रेश माझी चाल आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पल्लवी. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आणि यानंतर आपण सन्मान करणार आहोत वहिनींचा, प्रियाचा. प्रिया या इथे. आणि यांचाही सन्मान करणार आहोत आपण तथास्तु यांच्याकडून पैठणी देऊन. हरले तरी मिळते. ही एक गंमत होती. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. होम मिनिस्टरचा आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.